या मुलांनी झाडाला मिठी मारली आणि मग जे घडलं ते सगळ्यांना राहत होते. आश्चर्यचकित करणारं होतं. गावाभोवती हिरवीगार ते काय ते झाडं, पुढे शेतं पाहूया. आणि पक्ष्यांचा गोड आवाज असायचा. शाळा संपली की हे सगळे मित्र गावाच्या शेवटी असलेल्या एका मोठ्या वडाच्या झाडाखाली खेळायला जायचे. त्या झाडाची सावली खूप मोठी होती. उन्हाळ्यात सुद्धा तिथे गारवा असायचा. पक्षी त्या झाडावर घरटी बांधायचे आणि खूप गोड गाणी गायचे. मुलांना वाटायचं की ते झाड त्यांचा खूप जवळचा मित्र आहे. एक दिवस शाळेतून येताना त्यांनी पाहिलं की झाडाखाली खूप कचरा पडलेला आहे. प्लास्टिकच्या बाटल्या, चिप्सचे पाकीट आणि कागद. परी म्हणाली, आपण इथे रोज खेळतो, पण हा कचरा कोण टाकतं? आर्यन म्हणाला, जर असा कचरा वाढत गेला तर झाड आणि पक्ष्यांना त्रास होईल. मग सगळ्या मित्रांनी ठरवलं की आज ते झाडाजवळचा सगळा कचरा साफ करतील. त्यांनी हातमोजे घातले, पिशव्या आणल्या आणि सगळा कचरा गोळा केला. थोड्याच वेळात ती जागा पुन्हा स्वच्छ झाली. तेवढ्यात गोलू ससाला असं वाटलं की झाड हलकंच हललं. तो हसत म्हणाला, मला वाटतं झाड आपल्याला धन्यवाद म्हणतंय. दुसऱ्या दिवशी सकाळी जोराचा वारा आणि पाऊस आला. गावात काही झाडांच्या फांद्या तुटल्या. मुलं लगेच त्यांच्या आवडत्या वडाच्या झाडाकडे धावत गेली. पण ते पाहून ते घाबरले. काही लोक झाडाजवळ उभे होते आणि बोलत होते, इथे नवीन इमारत बांधायची आहे, म्हणून हे झाड कापावं लागेल. हे ऐकून मुलांच्या डोळ्यात पाणी आलं. परी म्हणाली, हे झाड कापलं तर पक्ष्यांचं घर कुठे राहील? मग सगळ्या मुलांनी एक कल्पना काढली. ते झाडाभोवती गोल उभे राहिले आणि झाडाला मिठी मारली. मॉन्टी मोठ्याने म्हणाला, हे झाड आमचा मित्र आहे, आम्ही ते कापू देणार नाही. तेवढ्यात तिथे गावचे सरपंच आले. सरपंचांनी विचारलं, तुम्ही सगळे इथे का उभे आहात? परी म्हणाली, सरपंच काका, झाडं आपल्याला शुद्ध हवा देतात, सावली देतात आणि पक्ष्यांना घर देतात. जर आपण सगळी झाडं कापली तर पर्यावरण खराब होईल. मुलांचं बोलणं ऐकून सरपंच विचारात पडले. मग ते हसून म्हणाले, तुम्ही खूप मोठं काम करत आहात. हे झाड कापायचं नाही. इतकंच नाही तर त्यांनी गावात घोषणा केली, या रविवारी आपण सगळे मिळून झाड लागवड दिवस साजरा करूया. रविवारी गावात सगळे लोक एकत्र आले. मुलांनी खड्डे खणले, झाडं लावली आणि पाणी घातलं. थोड्याच वेळात गावात 50 नवीन झाडं लावली गेली. मुलं खूप आनंदी झाली. त्यांना वाटलं की त्यांनी आपल्या मित्राचं, त्या वडाच्या झाडाचं रक्षण केलं. संध्याकाळी ते पुन्हा त्या झाडाखाली बसले. पक्षी गात होते, थंड वारा वाहत होता. आर्यन हसत म्हणाला, आज झाड खूप आनंदी दिसतंय. सगळे मित्र हसले आणि त्या दिवसापासून त्यांनी एक वचन दिलं, प्रत्येक वर्षी आपण किमान एक झाड नक्की लावणार. मित्रांनो, झाडं वाचवा आणि पर्यावरण जपा. आणि अशीच सुंदर स्टोरीजसाठी बाल गोकुलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.